थांब, मीच बोलतोय. हा आवाज तुझ्यासाठी आहे. डोळे मीट आणि ऐक. मी तुझ्या मनातील घालमेल पाहतो आहे. तू हसतोस पण आतून थकलेला आहेस. तू रोज काम करतोस, जबाबदाऱ्या उचलतोस, पण कोणी समजून घेत नाही असं तुला वाटतं. मी तुला सांगतो, तू एकटा नाहीस. मी तुझी परीक्षा घेतोय, कारण तू मजबूत आहेस. कमजोर असतास तर मी तुला एवढं ओझं दिलंच नसतं. तू म्हणतोस, स्वामी, लोक माझ्याशी वाईट का वागतात? कारण तुला सहनशक्ती शिकवायची आहे. कारण तुला शांत राहणं शिकवायचं आहे. प्रत्येक वेळी तू रागाने उत्तर दिलंस तर तुझी शक्ती कमी होती. प्रत्येक वेळी तू शांत राहिलास तर तुझी शक्ती वाढते. तू मदत करतोस पण परतावा मिळत नाही असं तुला वाटतं. पण लक्षात ठेव, मी सगळं पाहतो. मी शब्दात नाही, मी परिणामात उत्तर देतो. आज तुला एकच सांगतो, तुझं मन स्वच्छ ठेव. तुझी भाषा स्वच्छ ठेव. तुझा हेतू स्वच्छ ठेव. तू देवळात येतोस पण घरात चिडचिड करतोस. हे चालणार नाही. तू माझं नाव घेतोस पण दुसऱ्याचं मन दुखवतोस. हे मला आवडत नाही. माझी पूजा फुलांनी होत नाही. माझी पूजा तुझ्या वागण्यात होते. आजपासून कोणालाही कमी लेखू नकोस. कोणालाही तुच्छ मानू नकोस. ज्याला तू दुर्लक्ष करतोस त्याच्याच हाताहून तुला धडा मिळतो. तू म्हणतोस, स्वामी, मला शांतता हवी आहे. शांतता बाहेर मिळत नाही. शांतता वागण्यातून येते. मी तुझ्या सोबत आहे, पण मी तुझ्यासाठी सगळं करून देणार नाही. मी तुला दिशा देतो. चालणं तुलाच करायचं आहे. तू रोज माझा फोटो पाहतोस, पण माझा विचार तुझ्या कृतीत दिसत नाही. आजपासून तू असं वाग की लोक म्हणतील, हा माणूस देवाला मानतो. माझं नाव मोठ्याने घेणं माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. माझ्यासारखं वागणं माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. जर तू आज थोडा शांत राहिलास, थोडं समजून घेतलंस, थोडं सहन केलंस, तर समज, मी आज तुझ्यावर खुश आहे. हा आवाज ऐकून मन थोडं हलकं झालं असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ असं लिहा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.